जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणोसी, केंद्र वहाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल यासाठी असणारा सर्व अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध असतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, ती टेस्ट तुम्ही कितीही वेळा सोडू शकता. जोपर्यंत आपल्याला ती टेस्ट समजत नाही, पैकी गुण पडत नाही, तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडा. त्याचबरोबर तुम्ही सोडवलेले टेस्टचा निकाल तुम्ही तर पाहणारच आहात, त्याचबरोबर तुमचे पालक, शिक्षक, विद्यार्थी, इतर मित्र, नातेवाईक सर्वजण त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. आपल्यालाही इतर विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येणार आहे, त्यावरून आपल्याला आपली प्रगती ओळखता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले जाणार आहेत, त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, टेलिग्राम चॅनलवर आहे, व्हॉट्सअपवरती आहे. माझ्या नंबरला तुम्ही 8600464649 नंबरला हाय जरी मेसेज पाठवला तरी तुम्हाला सर्व लिंक माझ्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील. किंवा लिंक पाठवा, ग्रुपची लिंक पाठवा असा मेसेज जरी केला माझ्या 8600464649 तरी मी तुम्हाला सर्व लिंक पाठवल. त्या लिंकला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल. युट्यूब चॅनलला त्याच विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचंय, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची किंवा आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय. त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्याचा फायदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन युट्यूब मार्फत ऑटोमॅटिकली येत राहतं, जेणेकरून तुम्ही त्या नोटिफिकेशनच्या आधारे सुद्धा लाईव्ह तासिका जॉईन करू शकता. आपल्या लाईव्ह तासिकेचं वेळापत्रक व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला दररोज टाकलं जातं. त्यासाठी टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचा जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात. टेलिग्राम हा एक चॅनल आहे, चॅनलवरचे मेसेज कधीही डिलीट होणार नाहीत, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला तर 5वी जवाहर नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल सारख्या अभ्यासक्रमाचा रेकॉर्डेड स्वरूपाचे बॅच 5,000 पर्यंत व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत घेणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपणास हा सर्व अभ्यासक्रम अगदी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, 4वी आणि 5वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलचा, या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हा युट्यूब चॅनल हे मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. भाषा विषयासाठी आपल्याला नवोदयमध्ये 4 उतारे येणार आहेत. 4 उतार्यावरती 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती 25 गुण असणार आहेत. एक प्रश्न 1.25 मार्काला असणार आहे. आपल्याला ते पैकी जर घ्यायचे असतील तर आपण मार्केटमधून कोणत्याही प्रकारचे पुस्तकं घेतो, ते घ्यायलाच पाहिजेत आणि त्याचा अभ्यास करतो. परंतु त्यामध्ये 50 ते 60 उतारे आपल्याला अभ्यासाला मिळतात. तेवढेच उतारे अभ्यासाला आपल्याला परिपूर्ण नाहीत असं आम्हाला जाणवलं. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देत आहोत. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तरी नवोदयच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा, या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 114 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत लाईव्ह तासिकेमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 114 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, मी गॅरंटी देतो, तुम्ही जर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडवल्या व आणि त्या पैकी गुण पर्यंत सोडवल्या तर तुमच्या 25 प्रश्नात 25 गुणातला एकही गुण जाणार नाही, एकही प्रश्न चुकणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. तरी वारंवार दिलेल्या टेस्ट सोडवत चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 114 स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो. उतारा सोपा आहे आणि यावरील प्रश्नही आधीच्या उतारासारखे अगदी सोपे. काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन श्रोयोग, अभिनंदन वैष्णवी. चला श्रोयोगचं वाचण्याचं स्पीड अगदी सगळ्यात चांगलं. श्रोयोगचा कलन क्षमती चांगली आहे. पहा त्याचे उत्तरही बरेचसे वेळा मी चेक केले, ते चुकत नाहीत. चला सर्वच विद्यार्थी वाचत असतात, प्रत्येक जण आपापल्या गतीप्रमाणे वाचत असतो. हाताची जशी पाचवी बोटं सारखी नाहीत तसं सर्वच विद्यार्थ्यांची बुद्धी सारखी नसते, कमी जास्त असते. चला विद्यार्थी मित्रांनो, वैष्णवी, सृष्टी, राधाकिशन बोर्डे, प्रशांत, युवराज थोरवे, साक्षी खडे, सृष्टी गंगाळ सगळ्यांचं वाचून झालंय. खूप खूप अभिनंदन. चला चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो. वाचनावरतीच उतारा आपण वाचतोय. उतारा पण वाचनावरचाच आहे. अगदी मजेशीर. यावरील सर्व प्रश्न आपले बरोबर येणार, कारण उतारा सोपा आणि प्रश्नही अगदी सोपे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 114. वाचाल तर वाचाल हे सर्व अर्थाने खरे आहे. माणसाच्या प्रगतीमध्ये वाचनाचे फार महत्व आहे. वाचनाची आवड असावी लागते, गोडी असावी लागते. एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. वाचल्याने चौफेर माहिती मिळते, ज्ञान वाढते, ज्ञानाच्या माहितीच्या कक्षा रुंदावतात. मात्र वाचन हे वरवरचे असू नये किंवा वाचलेले पाहिजे, वाचलंच पाहिजे या भावनेवर भरभर वाचून टाकावे असेही नाही. थोडेसे का होईना ते वाचणे व त्यावर अधिक विचार करणे, थोडे बोलणे व अधिक ऐकणे हा बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे. वाचनाने मिळणारे ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण करावे लागते. या उलट ज्ञानाचे तुम्हाला रक्षण, ज्ञानच तुमचे रक्षण करते. एखाद्या व्यक्तीला नवीन काही वाचलेले आठवले की त्या व्यक्तीचा चेहरा खुलतो. वाचन हे संस्काराचे प्रभावी माध्यम आहे. वाचनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. पहा, वाचनावरतीच हा उतारा. वाचनाने काय फायदे होते, वाचन कसं असलं पाहिजे आणि आपण कसं वाचतो आणि वाचनाने आपल्या आयुष्यात काय बदल घडतात. पहा, पैशापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे. पैशाचं रक्षण करावं लागतं, पर ज्ञानच आपलं स्वतःचं रक्षण करतं, असं या उत्तरामध्ये सांगितलं आहे. चला, अनुष्का थोरवे, वेदांत किशोरे, कृष्णा खाडे, प्रदीप सानप सर्वांचंच वाचून झालंय. खूप खूप अभिनंदन तुमचं. चला, उतारा क्रमांक 114 वरील पहिला प्रश्न. वाचन कसे असावे? प्रश्न पहिला, वाचन कसे असावे? पर्याय: वरवर नजर फिरवणे. पर्याय बी: विषय समजून घेऊन वाचणे. पर्याय सी: समजून न घेता भरभर वाचणे. आणि पर्याय डी: शब्द न उच्चारता वाचणे. चला, योग्य उत्तर टाइप करा. प्रश्न पहिला, वाचन कसे पाहिजे? पर्याय: वरवर नजर फिरवणे. पर्याय बी: विषय समजून घेऊन वाचणे. पर्याय सी: समजून न घेता भरभर वाचणे. आणि पर्याय डी: शब्द न उच्चारता वाचणे, म्हणजे मनातल्या मनात वाचणे. डी चं म्हणणं काय? मनातल्या मनात वाचणे, शब्द न उच्चारता वाचणे. कसं असलं पाहिजे वाचन? राधाकिशन बोर्डे बी उत्तर, साक्षी सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर. खूप खूप अभिनंदन. मला वाटलं होतं या उत्तरावर तर तुमचे प्रश्न चुकायला पाहिजे, तरी चुकू नाही राहिले. एकमेकाचं बघून तर नाहीत ना टाकीत तुम्ही. मला ओळख क्रमांक सांगा. ओळख क्रमांक समजू शकते का मला तुमच्याकडून? पहा, जशाच तशी ओळ नाही याच्यामध्ये. चला, सुयोग बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर, प्रदीप बी उत्तर. चला, खूप अभिनंदन तुमचं. पहा, इथं ओळ क्रमांक 2 मध्ये म्हणलंय, पहा, एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. 5व्या लाईन मध्ये उत्तर आहे का? थोडे का होईना वाच नाही. 5व्या ओळीमध्ये उत्तर नाही. सुयोग, थोडे का होईना वाचणे हे व त्यावर विचार करणे नाही.
2 नंबरच्या ओळीमध्ये उत्तर आहे बघा, एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. आकलन होईपर्यंत म्हणजे समजून घेईपर्यंत वाचली पाहिजे. अभिनंदन सहयोग. 2 नंबरच्या ओळीमध्ये पहा, एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. उत्तर सगळ्यांचंच बरोबर आहे, फक्त ओळ क्रमांक तुम्ही टाकली नाही, याचा अर्थ तुम्हाला उत्तराचं आकलन चांगलं झालं होतं, त्यामुळे तुम्हाला उत्तरात शोधण्याची वेळ आली नाही. तरी विद्यार्थी मित्रांनो, उत्तरात शोधण्याची सवय लावा. जे प्रश्न उत्तरात आहेत ते शोधायचे, जे नाहीत त्यांना नाही शोधायचं. आकलनावरचे प्रश्न शक्यतो शोधायचे नाही. हाही प्रश्न आकलनावरचा होता, शोधायची गरज नव्हती, कारण जर उत्तर वाचून आपल्याला समजलं असेल तर आपलं उत्तर चुकणार नव्हतंच. प्रश्न पहिला, वाचन कसे पाहिजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, विषय समजून घेऊन वाचणे. विषय समजून घेऊन वाचणे. बी उत्तर सर्वांचंच अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, माणसाच्या प्रगतीमध्ये कोणत्या गोष्टीचा जास्त महत्व आहे? माणसाच्या प्रगतीमध्ये कोणत्या गोष्टीचे जास्त महत्व आहे? पर्याय ए वाचणे, पर्याय बी लिहिणे, पर्याय सी ऐकणे आणि पर्याय डी बोलणे. पहा, वाचन, लेखन, श्रवण, भाषण या सर्व पर्याय आपल्याला आलेले आहे. क्षमतावर आधारित हा प्रश्न, परंतु आपल्या उत्तरामध्ये जशाच तसं याचं उत्तर आहे. ओळ क्रमांकही शोधा आणि उत्तरही टाका. राधाकिशन बोरोडे म्हणताय हे उत्तर वाचण्याने माणसाच्या प्रगतीमध्ये वाचने गोष्टीला जास्त महत्व आहे. वेदांत किशोरे, युवराज चोरवे हे उत्तर, प्रशांत सानप हे उत्तर, साक्षी खाडे हे उत्तर, वैष्णवी सोनवणे हे उत्तर, सृष्टी गंडाळे हे उत्तर. चला, खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्यांचे उत्तर येत आहे तोपर्यंत तुम्ही ओळ क्रमांक शोधून टाका. सहयोग हे उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर. ओळ क्रमांक शोधून टाका. वैष्णवी म्हणजे पहिल्या जोडीमध्ये उत्तर. अभिनंदन वैष्णवी, खूप खूप अभिनंदन. वाचायला गेलं उत्तर सापडलं. प्रदीप सानप हे उत्तर, कृष्णा खाडे हे उत्तर. अभिनंदन प्रदीप, अभिनंदन कृष्णा. आपलं उशिरा का व्हायला पण आपलं शोधून टाकायचं कृष्णा प्रदीप, काय प्रश्न नाही पडत. लय पळणारा ठेस लागत असते, दम्माने चालणारा ठेस नसते लागत. वेदांत किशोरे हे उत्तर. चला, खूप अभिनंदन तुमचं. अगदी सगळ्यांचंच उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न दुसरा, माणसाच्या प्रगतीचे कोणती गोष्ट जास्त महत्वाची आहे? पर्याय ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय ए वाचणे. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, बुद्धिमान बनण्याचा खरा उपाय कोणता? बुद्धिमान बनण्याचा खरा उपाय कोणता? पर्याय ए मिळेल ते वाचणे, पर्याय बी भरपूर बोलणे व थोडे ऐकणे, पर्याय सी थोडे वाचणे व अधिक विचार करणे आणि पर्याय डी थोडे वाचणे. पहा, आता सगळे वाचणे वाचणे वाचणेच आले. आता मात्र तुम्हाला विचार करावा लागेल आणि उत्तरामध्ये पण शोधावं लागेल. आता मात्र तुम्हाला सुरुवात सुरू. बघू. सहयोग शी उत्तर देतोय, कृष्णा ए उत्तर देतोय, साक्षी खाडे ए उत्तर, सृष्टीगंडा सी उत्तर, प्रशांत चालप सी उत्तर. पहा, उत्तरामध्ये जर तुम्ही शोधलं तर तुमचं चुकणार नाही. तुम्ही न शोधता टाकताय. प्रदीप सी उत्तर. प्रदीप सी उत्तर, राधाकिशन बोरोडे हे उत्तर, वैष्णवी वरून 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये म्हणते की थोडे का होईना वाचणे व तेव्हा अधिक विचार करणे, थोडे बोलणे व अधिक ऐकणे हे बा बुद्धिमान मानवाचा. हे वाक्य काय माहिती का? थोडे बोलणे व अधिक ऐकणे. आणि पर्याय बी मध्ये काय दिले माहिती का? भरपूर बोलणे व थोडे ऐकणे. सगळं उलट करून टाकलंय. आपल्या वाचण्यात गडबड झाली, आपण ती पण उत्तर द्यायला बसलो.
पण बी उत्तर नाही. थोडे बोलणे व अधिक ऐकणे. इथं काय म्हटलंय, भरपूर बोलणे व थोडे ऐकणे, उलट करून टाकले त्यांनी. आपण वाचताना सरळ वाचतो, जसं उत्तर दिलंय तसं, त्यामुळे आपलं चुकू शकतं. चला, ओळ क्रमांक बरोबर टाकलेले आहे वैष्णवीने, सृष्टीने, यो सुयोगनी, युवराज थोरवे सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, वैष्णवी सी उत्तर, अनुष्का थोरवे सी उत्तर, कृष्णा काळे सी उत्तर. चला, खूप खूप अभिनंदन. काही जणांचं हे आलतं, हे ज्यांनी टाकलं होतं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. मिळेल ते वाचायचं, म्हणजे आपण काही वाचत बसलो तर आयुष्यात काहीच समजणार नाही आपल्याला आपण काय वाचतो. आपल्याला पेपरच्या 2 तासामध्ये पेपर वाचायला दिला आणि उत्तर गोल करायला दिले, आणि त्यावेळेस आपण शाळेतले पुस्तकं वाचत बसलो तर आपण पास होतो का? कोणत्या वेळी काय वाचलं पाहिजे याचे नियम असतात. हा, खरंय का नाही? आपण पिक्चर बघायला बसलो आणि गोष्टीचे पुस्तक वाचत बसलो, आपलं पिक्चर समजायचं नाही आणि वाचलेली गोष्ट समजायची नाही. पिक्चर बघायच्या वेळेस टीव्हीच्या पुढे पिक्चरच बघायला पाहिजे. आपल्या एकांत रूम मध्ये बसल्यानंतर गोष्टीचे पुस्तकच वाचले पाहिजे, आहे का नाही? कोणत्या वेळेस काय वाचावं याचे काही नियम असतात, आपले आपणच घालून घ्यायचे असे स्वतःला. म्हणजे थोडे वाचणे व अधिक विचार करणे, सी उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन ज्यांनी ए उत्तर दिलं होतं. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, जो जास्त पळतो त्याला ठेस लागते आणि तो पडतो. बघा आता आपल्या कोणाकोणाला ठेस लागली, तुम्हीच विचार करा. प्रश्न तिसरा, बुद्धिमान मानवाचे खरा उपयोग कोणता? तर पर्याय सी, थोडे वाचणे व अधिक विचार करणे. सी उत्तर दिलेल्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी टेस्ट सोडवा, उत्तरा परत वाचा. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न, 114 उत्तरावरील चौथा प्रश्न तुमच्यासाठी. वाचणे चौफेर माहिती मिळते, वाचनाने चौफेर माहिती मिळते. या चौफेर म्हणजे, चौफेर म्हणजे याचा अर्थ काढायचा आहे आपल्याला. चौफेर या शब्दाचा अर्थ, पर्याय ए खूप, पर्याय बी थोडीशी, पर्याय सी एका विषयाची, आणि पर्याय डी सर्व बाजूंनी. पहा, चौफेर या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. वाचनाने चौफेर माहिती मिळते, यातला फक्त चौफेर म्हणजे काय? पर्याय ए खूप, पर्याय बी थोडीशी, पर्याय सी एका विषयाची, आणि पर्याय डी सर्व बाजूने. पहा, शेतकरी आपल्या शेतामध्ये चौफेर नजर टाकून असतो. पक्षी धान्य खातात का, आपल्या पिकावर कुठं रोगराई पडली का, आहे का नाही? शेतकरी, दुकानदार त्याच्या दुकानातल्या सगळ्या वस्तूवर चौफेर नजर फिरवतो, आहे का नाही? आपण कबड्डी खेळत असताना समोरच्या संघातल्या सगळ्या खेळाडूकडे चौफेर नजरेने पाहतो, नाहीतर आपलं कोण टंगड पकडेल, कोण मुंडक पकडेल, कोण कंबर पकडेल, आपल्याला समजायचं नाही. आपली चौफेर नजर नसली तर खो खो खेळताना, कबड्डी खेळताना, व्हॉलीबॉल खेळताना आपल्याला चौफेर नजर ठेवावी लागते. स्वयोग डी उत्तर, प्रशांत हे उत्तर. चला, सर्वांनी आपलं आपलं उत्तर टाका. चौफेर या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे फक्त तुम्हाला. याचं उत्तरामध्ये उत्तर नाही, आपल्या मनाने टाकायचं आहे. सृष्टी गंडाळ हे उत्तर, चौफेर. प्रदीप हे उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर. बोराड्यामध्ये तिसऱ्या ओळीमध्ये वाचन चौफेर माहिती मिळते. अगं, चौफेर या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. चौफेर ओळ क्रमांक नाही शोधायची. हा प्रश्न आकलनावर आहे. आकलनावर म्हणजे आपल्याला समजल्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. किशोरे डी उत्तर, अनुष्का ए उत्तर. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. शेतकरी शेतामध्ये चौफेर गोफण फिरवतो, चौफेर गोफण फिरवतो असं आपण म्हणतो पहा. किंवा सैनिकाची सीमेवरती चौफेर नजर असते. चौफेर नजर असते म्हणजे कशी नजर असते? चला, बऱ्याच जण चुकलंय या प्रश्नात. या उत्तरामध्ये 2 प्रश्न बऱ्याच जण चुकलेत, तिसराही चुकला होता, चौथा जास्तीत जास्त मुलांचा चुकलाय. चला, मी सांगतो पहा. प्रश्न चौथा, वाचनाने चौफेर माहिती मिळते. याचा चौफेर म्हणजे, याचं योग्य उत्तर होतं सर्व बाजूंनी. चौफेर म्हणजे सर्व बाजूंनी. सृष्टी गंडाळ दे उत्तर, प्रदीप दे उत्तर. आता मी सांगितल्यानंतर सगळेच डी टाकते ना,
आधी टाकायला कुठे गेले होते? चला कृष्णा डी उत्तर. चला ज्यांचं ज्यांचं चुकलं होतं त्यांनी टेस्ट सोडवा. चौफेर सारख्या मराठी शब्दाचे आपल्याला 500-600 शब्दाचा सराव करायचा आहे, तोही आपण करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 114 वर मधील हा चौथा प्रश्न, त्याचं योग्य उत्तर होतं चौफेर म्हणजे सर्व बाजूंनी. डी उत्तर होतं. डी उत्तर द्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्नाने आधी हे दिलं होतं खूप आणि आता दिलंय डी चौफेर. उत्तर परीक्षेमध्ये बदलता येणार नाही, इथं तुम्हाला संधी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, 114व्या उत्तरातील शेवटचा प्रश्न. कोणत्या गोष्टीचे कोणती गोष्ट महत्वाची आहे? कोणती गोष्ट महत्वाची आहे? पर्याय ए भरभर वाचणे, पर्याय बी एकाच वेळी खूप वाचणे, पर्याय सी आकलन होईपर्यंत वाचणे आणि पर्याय डी एखाद्या गोष्टीवर वरवर वाचन करणे. पहा वाचनावरतीच प्रश्न आणि याचं उत्तर उत्तरामध्ये नाहीये, आपल्या मनाने द्यायचंय, आपल्या बुद्धीला वाटेल ते द्यायचंय. तुमच्या उत्तरा जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता. पाहू कोणाचं बरोबर येतंय. प्रश्न 5वा, कोणती गोष्ट महत्वाची आहे? पर्याय ए भरपूर वाचणे, पर्याय बी एकाच वेळी खूप वाचणे, पर्याय सी आकलन होईपर्यंत वाचणे आणि पर्याय डी एखाद्या गोष्टीचे वारंवार वाचन करणे. पहा मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, उत्तराचं आकलन झाल्याशिवाय त्या उत्तराचं प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि प्रश्नही त्याच्यावरच. अगदी सोपा. बोराडे सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, प्रदीप सानप सी उत्तर, श्रेयक सी उत्तर, युवराज तोरवे सी उत्तर. सगळ्यांचं सी उत्तर येतंय. म्हणजे तुम्हाला उत्तराचं आकलन झालंय ना, आकलनावरचा प्रश्न बी समजला का काय? चला सगळ्यांचं सी उत्तर. खूप खूप अभिनंदन. कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. तुमचे उत्तर पाहून मला खूप आनंद झाला. या उत्तरावर एक प्रश्नामध्ये तुम्ही बरेच जण चुकले. अनुष्का थोरवे सी उत्तर. विद्यार्थी मित्रांनो तुमचं खूप खूप अभिनंदन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी आकलन होईपर्यंत वाचणे. जोपर्यंत आपल्याला त्या विषयाचं आकलन होत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट वाचली पाहिजे. वैष्णवी म्हणते बा एखाद्या गोष्टीचे आकलन होईपर्यंत वाचले पाहिजे. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये पण याचं उत्तर आहे. अभिनंदन वैष्णवी. तर खूप छान तुझं उत्तर. कृष्णा सी उत्तर. सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर. चला या उत्तरामध्ये पैकीचे पैकी कोणी बऱ्याच जणांनी घेतले नाही. काहींना 4 मिळाले, काहींना 3 मिळाले, काहींना 5 पैकी 5 मिळाले. त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत सारखा विद्यार्थी चुकीचे उत्तर टाकून 10 पैकी 10 म्हणतो. चला प्रश्न 5वा, कोणती गोष्ट महत्वाची आहे? याचं योग्य उत्तर आकलन होईपर्यंत वाचणे. सी उत्तर दिलं सर्वांचं अभिनंदन. चला अद्यापही काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे, टेलिग्राम ग्रुप चॅनलवरती आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठं व्हायचंय अशा 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं, त्याची बेल आयकॉनला क्लिक करणं, जेणेकरून लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आम्हाला असं जाणवतं युट्यूबचे बरेच जण व्हिडिओ पाहतात शेअर केल्यानंतर, परंतु सबस्क्राईब करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो ज्यांना मोठं व्हायचे, स्पर्धा परीक्षेत टिकायचे अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आम्हाला आमच्या युट्यूबसाठी गर्दी नको आहे, फक्त दर्दी लोक पाहिजे. ज्या शिकायचंय, मोठं व्हायचंय, आपल्या आयुष्यात करिअर घडवायचंय अशाच लोकांनी आमच्या सोबत चला. चला त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा व्हॉट्सअपवरचे मेसेज तुमचे डिलीट होऊ शकतात अनइन्स्टॉल झाल्यानंतर किंवा मोबाईल बदलल्यानंतर, परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे त्यावरचे सर्व मेसेज तुम्हाला कधीही रिकवर करता येतील. तुम्ही टेलिग्राम अनइन्स्टॉल केलं, परत इन्स्टॉल केलं, तुमचे सर्व चॅनलचे सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्व लिंक टेलिग्राम व्हॉट्सअपवरती पाठवल्या जाईल, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्येही दिल्या जाईल. त्या सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आपल्या या चॅनलबद्दल, या शाळेच्या उपक्रमाबद्दल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चला